शांतिगिरी महाराजांच्या शिष्टमंडळानं गिरीश महाजनांची भेट घेतल्याची माहिती मिळते। नाशिकच्या एका हॉटेलमध्ये महाजनांसोबत शिष्टमंडळाची चर्चा झाली। शांतिगिरी महाराजांनी कालच आपला अर्ज भरलेला आहे आणि शिंदेंच्या शिवसेनेकडून उमेदवारी अर्ज भरल्याची माहिती आहे, परंतु पक्षाकडून अद्याप तशी कुठलीही माहिती दिलेली नसली तरी स्वामी शांतिगिरी महाराज हेच आता नाशिकचे माहितीचे उमेदवार असणार का अशी चर्चा आता या भेटीनंतर सुरू झाली आहे। अधिकचे अपडेट जाणून घ्या तर प्रांजल कुलकर्णी आपल्या सोबत आहे। प्रांजल, काल त्यांनी मोठं शक्ती प्रदर्शन केलं, उमेदवारी अर्ज भरला, त्यानंतर शिंदेंच्या शिवसेनेचे आपण उमेदवार असल्याचं जाहीर केलं, पक्षाने ते नाकारलं आणि त्यानंतर आज होणारी ही गिरीश महाजनांसोबतची भेट, कसं पाहायचं याकडे? दीपक, खरं या घडीची नाशिकच्या राजकारणाची मोठी घडामोडी म्हणावी लागणार आहेत। आपण जर बघितलं तर नाशिकचा महायुतीचा जागेचा तिढा जो आहे तो कायम आहे, तो सुटत नाहीयेत। यासोबतच आपण जर बघितलं तर शांतिगिरी महाराज यांनी कालच आपला उमेदवारी अर्ज भरला होता आणि त्यावरती शिंदेंची शिवसेना असं त्यावरती नमूदही केलेलं होतं। त्यानंतर महायुतीचे नाशिकचे उमेदवार हे शांतिगिरी महाराज असणार का असा प्रश्न जो आहे तो उपस्थित होत होता। त्यानंतर प्रसारमाध्यमांशी देखील बोलताना शांतिगिरी महाराजांनी म्हटलं होतं की मला विश्वास आहे, त्यासोबतच मुख्यमंत्र्यांनी देखील मला शब्द हा दिला होता असं त्यांनी म्हटलं होतं। आणि आजच भाजपचे नेते यासोबतच संकटमोचक अशी ओळख असलेले गिरीश महाजन हे अचानक नाशिक दौऱ्यावरती आलेले आहेत। यासोबतच सकाळी शांतिगिरी महाराजांच्या शिष्टमंडळाने गिरीश महाजनांची भेट ही घेतलेली आहे। त्यामुळे या भेटीमध्ये नक्की काय चर्चा झालेली आहेत, शांतिगिरी महाराज हेच आता नाशिकचे महायुतीचे उमेदवार असणार का असे अनेक प्रश्न जे आहेत ते आता उपस्थित होत आहेत। दुसरीकडे आपण जर बघितलं तर नाशिकच्या जागेचा हा तिढा सुटत नाहीयेत। खासदार हेमंत गोडसे यांना देखील विश्वास आहे की उमेदवारी आपल्याला मिळेलच, 1-2 दिवसात उमेदवारी जाहीर होईल असं देखील त्यांनी काल म्हटलेलं आहे। आणि अशातच आता शांतिगिरी महाराज म्हणजे साधारणतः 1 महिन्यांपूर्वी शांतिगिरी महाराजांनी मुख्यमंत्र्यांची देखील भेट ही घेतली होती। त्यानंतर आता भाजपच्या देखील नेत्यांसोबत त्यांच्या भेटीगाठी या सुरू झालेल्या आहेत। त्यामुळे अनेक प्रश्न हे आता उपस्थित होत आहे। दीपक, प्रांजल, धन्यवाद दिलेल्या सगळ्या सविस्तर माहितीबद्दल। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।